हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आणि एक नवीन व्लॉग आहे ज्याच्यामध्ये मी माझ्या आईच्या गावाला आलो आहे. वैभववाडीत एक गाव आहे ज्याचं नाव आहे कुंभारवाडी. मी तिथे आहे आणि आता इथे मी आलो ना, मला भाई खूप आवडला हा गाव. म्हणजे मी इथे फिरलो आहे हे ते, पण आज मी तुम्हाला ह्याचा फक्त शॉर्टच दाखवेल कारण हा ब्लॉग मोठा होतो कधी कधी तरी. सो ॲक्च्युली तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल ना, ॲक्च्युली माझे ना व्ह्यूज चांगले येत आहेत पण सबस्क्राईब कोण करत नाही आहे. तर इथं सबस्क्राईब दिसत असेल ना खाली, खाली कुठे इथे कुठे सबस्क्राईब करा प्लीज, पहिले सबस्क्राईब करा यार. हां, आणि मी काय बोलत होतो, हां तर सुरू करूया. सो बेसिकली आता आपण आहोत घराच्या पाठी. घर तिथे. आई ॲक्च्युली येऊ नाही शकली गावाला कारण तिच्या जॉबच्यामुळे सुट्टी नाही भेटली. सो हे इकडे फार्मिंगचं असतं, पण यावेळी काय ते जळवलं काय माहिती. हे पण वाटतं फार्मिंगचंच. इथे काट्या ठेवतात जेव्हा गरम पाणी वगैरे काय जळवायचं असेल ते याच्यासाठी. आणि इथे आपण तसेच केलं आहे. हां, आणि एक गोष्ट अजून एक दाखवायची तुम्हाला. हे बघा, हाय साब काय दिसतंय ना माउंटेन्स असे. एक असा पिक घ्यायला पाहिजे होतं ना माउंटेन्सचं. इथून आहे ना मस्त वाटतं पण बघ सिरियसली. आणि त्या फुलांनी तर भाई काय केलं आहे ना. थोडं झूम करून बघूया आपण. नको झूममध्ये. एकाने मला सांगितलं आहे, एक ॲज अ ऑडियन त्याने बोललं आहे की तुम्ही झूम केलात ना तर तुमचं हे खराब येतं व्हिडिओ क्वालिटी. आणि हे नारळचे झाडं, एकदा नारळ असं वाटतं पडलं आहे कारण असं वाकडं जरा दिसतं. सो आपण जराचं हे पाईप्स लावलेत. ॲक्च्युली मी एक न्यू व्हिडिओ पण बनवला आहे, शॉर्ट्स बनवला आहे, ते ट्राईंग रिओ बस, ते पण तुम्ही पाहू शकतात. मी खाली लिंक डिस्क्रिप्शनवर देतो. बापरे, इथून चढावं असं कसं होईल. चढ. तर इथे हे टनल आहे. इथे केळ्याची पानं, हे बघा केळं दिसत असेल. केला काटो और खालो. आणि इथे पाईप्स अजून आहेत. घराचं टूर तुम्हाला नंतर करून देतो, पहिले इकडचं बाहेरचं सगळं दाखवतो. आणि हे आहे काय बनवत आहे ते. हां, करा करा. हां, काढा शूटिंग दाखवायची. वा. हां हां. आंब्याचं यायला पाहिजे ना. हे काय लागलं. हां, हे व्हाईट व्हाईट काय आहे हे बघा. ते काय चीक ई गम सारखं पूर्ण गम. तो पहिले असं बसायला होतं इथे, आता इथे काय घंटा होता. ते बघ काजू, चिकू आणि ज्याचा झाड दाखवतो तुम्हाला आंब्याचं. तुम्हाला आंब दिसतंय की नाही माहित नाही, आंबा दाखवतो. सो तो तिथे दिसत असेल. हा बघा, हा आंबा आहे. ते काढताना आजोबांनी दाखवलं कसं काढायचं. हां, हे बघा इथे चिकूचं झाड आहे. सो आम्ही तिथे आता जाऊया. दिसत असेल इथून काय ते, नसेल तर जातो पुढे. एक सेकंड. हे आहे जास्वंदाची फुलं. जास्वंदच बोलतात ना वाटतं. हां, तिथे अजून एक आहे, तिथे पण अजून एक आहे.
झूम करून दाखवतो इथून दिसत असेल. सो हे आहे माझ्या मम्मी लहानपणीपासून इथेच राहिली आहे तसं बोलतात मम्मी माझी. पण काय घर दिसतंय ना. सॉलिड. आपण आता जरा जवळ जाऊया. सो आता आपण इथे आलो आहे. चला होम टूर करूया. आणि ह्याच्यामध्ये आपण इकडे काही वस्तू ठेवतो. पंखे बिंखे ठेवलेत. लाईट दाखवतो थांबा. आणि इथे इकडे हे ठेवलेत सगळे सामान. प्रथम इथे आणि ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे सोफा आहे. इथे हे खिडकी नाही ना तर बाहेर येऊच होतं. सो हे सोफा हे हॉल आहे. आणि इथून हे आहे टेबल. इथे गणपती बसवतात. गणेशातून दिवशी खायची वस्तू. फ्लॅशलाईट नवीन आहे. हे इथे जेवण बनवायला करतात ते असतं. हे पॉट आहे ॲक्च्युली. बिर्याणी वगैरे असं काय बनवतात ना ते ह्याच्याने असतं. हे पण पॉट आहे वाटतं. नाही हे मेटल आहे. हे पण पॉटच आहे. पॉट आहे. ह्याच्यात तर ते कांदे बिंदे ठेवतात ना. हे किचन आहे इकडचं. आणि इथे अजून एक चूल. पहिले तिथे एक चूल होती. इथे अजून एक चूल. आणि इकडे सगळे हत्यार. हे नारळचं पेट्रोल चेन आणि ते सगळे हत्यार आहेत तिकडचे. आय थिंक सो बंदूक पण ते बघून दिसते. सो बघा हे इथे टॉयलेट आहे. आणि हे छोटस बाथरूम. मी आपण परत सुरुवात करू. आणि आजी बघूया जरा जाऊ. हे बघ तुमच्या गावात काय काय करतात रे? घरघंटी. दिसत नाही काय इकडे आवाज कुठला येत आहे पत्र्याचो. ती काय ना काय शोधत राहतात ना अशी खातात. तू एकदा मिळू की फाट. पाऊस पडला की आम्ही नदीमध्ये एक खेकडी पकडण्यासाठी एक जुगाड बनवलेला आहे. ते आम्ही नदीमध्ये किंवा पाऊस पडल्यानंतर ओढ्यामध्ये ते खेकडी पकडण्यासाठी याचा वापर करतो. आम्ही स्वतः आमच्या डोक्याने आम्ही ते केलेलं आहे, बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये खेकडे गेले की परत काही येत नाही. खेकड्यासाठी स्पेशल आम्ही ते केलेलं आहे. तेव्हा हे असा आयटम बनवला आहे. आम्ही स्वतःच्या बुद्धीने आमच्या डोक्याने हे आम्ही जुगाड केलेला आहे. हे आहे खेकडं इथून जाते इकडे ह्या वाटेने खेकडं जाते आणि इकडे पॅक बंद आम्ही केलेला आहे. इथे हवा पाणी पास होते. आणि हे
पाण्यामध्ये रस्सी बांधून ठेवतो. हा? हम्म. आणि आम्ही खेकडी सकाळी पकडतो वा. हा? इन बोलतात. हे कधी यूज करतात? हे पावसामध्ये नदीला पाणी आलं, नदीला पाणी झालं की जूनच्या मनाने याला आम्ही इन बोलतो. इंद. हे पावसामध्ये आम्ही खेकडी पकडण्यासाठी नाही मासे पकडण्यासाठी आवाज करू. बोला. आम्ही हे पावसामध्ये पाऊस पडला की चढतीचे मासे म्हणतात, मळी मासे, ते पकडण्यासाठी आम्ही ह्याचा वापर करतो. हे याला मालवणी वडाका म्हणतात. ह्याला वडाक्याने आम्ही पाऊस चढतीचा मासा पकडतो. आणि असं पण आम्ही नदीमध्ये गेलो तर आम्ही हे मासे पकडतो. आणि दुसरे म्हणून हे आम्ही पागरं बनवलेलं आहे. हे पागरं असं असते की नदीमध्ये मासा दिसला की आम्ही हा मासा असा टाकून तो मासा असा पकडला जातो. त्याला बोलतात मळी मासे. नदीमध्ये आम्ही पकडतो. हे पाणी असते तेव्हा असतात मासे पकडण्याची एक पागरं बोलतात याला. ह्याच्या साईडने शिशाच्या गोळ्या लावलेल्या असतात आणि छोटं 1 फुटाचं असते. मासा दिसला की पाण्यामध्ये टाकण्यासाठी असं असते आणि तो मासा असा करून असा पकडला जातो. हा, ओके. पाऊस आमच्याकडे मिरगाचा पाऊस पडला की मासे चढतात. पाणी भरपूर लागलं की मासे चढतीचे मासे असे म्हणतात. त्यावेळेला आम्ही ही बांबूची खोईन तयार केलेली आहे. तर ही लावते वेळी पाणी ज्या वेळेला येते त्यावेळेला विरुद्ध बाजूने अशी लावायची असते की गेलेलं पाणी जे पाटातून पाणी जाते ते पाटातून इकडे वरती मासा चढतो. ह्या जुगाडामध्ये ते मासे राहतात. मग आम्ही ते पकडतो नदीमध्ये, ओढ्यामध्ये किंवा मळीमध्ये असे आम्ही हे जुगाड लावतो. ह्याला खोईन असे नाव आहे. टाकण्यासाठी आम्ही हे जुगाड बनवलेला आहे. याला डोलग असं नाव आहे. कोंबडी झाकण्यासाठी याचा उपयोग करतो. तुम्हाला दाखवायचं होतं लास्ट एंडला मी बोलणार होतो. मी त्याच्यावर लिहिलं पण असेल. सो हे यूट्यूबर युअर व्लॉग्स आर डॅम गुड बट यू शुड डू सम मॉडिफिकेशन्स इन युअर एडिटिंग सो दॅट द ऑडियन्स विल गेट interested to watch your vlogs, because in these vlogs you had not muted the background voice, due to which your voice is not audible to one who is watching these vlogs. Don't take it like as a serious response. You may take it as a good compliment. Thank you. इसका क्या नाम था? वेद मिन्नू, ऐसा ही कुछ तो नाम है. सो उसके अभी एक्चुअली 2 सब्सक्राइबर्स हैं. उसको 11 वर्ष झाली आहे. 11 वर्ष झाली त्याला आणि त्याचे फक्त 2 सबस्क्रायबर्स आहेत. प्लीज त्याला जाऊन सबस्क्राईब करा. हा त्याचा अकाउंट आहे, त्याला इथूनच सबस्क्राईब करा. डन. सो हा होता आजचा व्हिडिओ. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.